नमस्कार मित्रांनो, मी संतोष वाघमारे. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये कोड विथ सँटी. तर मित्रांनो, आज आपण पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने कसा भरला जातो. तर 2-3 दिवसाखाली हा फॉर्म आपल्याला ऑफलाईन पद्धतीने किंवा अंगणवाडी सेविकाकडे किंवा तहसील ऑफिसमध्ये जाऊन हा भरण्यात येत होता, पण तिथे खूप गर्दी होत होती. त्यामुळे सरकारने आता तुम्हाला घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने हा फॉर्म तुमच्या मोबाईलवरून भरता येणार आहे आणि अगदी काही मिनिटांमध्येच तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओमध्ये एक ना एक बारीक गोष्ट स्टेप बाय स्टेप तुम्हाला दिलेली आहे, त्याचा फॉलो करून तुम्ही हा फॉर्म भरू शकता. ठीक आहे, तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात प्रथम आपण प्ले स्टोअरमध्ये जाऊया. प्ले स्टोअरमध्ये जाऊन आपण नारी शक्ती हा ॲप आपल्याला डाउनलोड करायचा आहे. ठीक आहे, तर प्ले स्टोअरमध्ये आपण आलो आहे आणि इथे सर्च करूया नारी शक्ती दूत. ठीक आहे, नारी शक्ती दूत आपण हा ॲप्लिकेशन इथे सर्च करूया. ठीक आहे, ॲप्लिकेशन सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे लोगो दिसतो नारी शक्ती दूत. ठीक आहे, हा नकाशाचा लोगो आहे. हा लोगो हा ॲप्लिकेशन आहे. तुम्हाला नारी शक्ती दूत हा तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे. थोडासा टाइम लागतो आणि ॲप्लिकेशन डाउनलोड होते. ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला थोडासा वेळ लागेल. त्यानंतर तुम्हाला हा इंटरफेस ओपन होईल. तुम्ही इथे तुमचा मोबाईल नंबर जो आधारला लिंक आहे तो मोबाईल नंबर इथे टाईप करून लॉग इन करायचा आहे. OTP येईल 4 अंकी OTP टाकून तुम्ही इथे लॉग इन करायचं आहे. ठीक आहे, लॉग इन आणि जे काही नोटिफिकेशन येते त्याला तुम्ही अलाव करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हा प्रोफाईल अपडेट हा ऑप्शन तुम्हाला येतो. त्यामध्ये तुम्हाला इथे तुमचं संपूर्ण नाव, ईमेल ID, तुमचा कोणता डिस्ट्रिक्ट आहे म्हणजे कोणता जिल्हा आहे, कोणता तालुका आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला इथे मेन्शन करायच्या आहे. आणि तुम्ही विवाहित आहात किंवा नाही हे सर्व गोष्टी तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला इथे अपडेट प्रोफाईल करायचं आहे. ठीक आहे, अपडेट केल्यानंतर तुम्हाला तुमची माहिती इथे दिसून येते. माहिती तुमची आली त्याच्यानंतर आपण इथं जाऊया माहिती. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला आणखी माहितीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ह्या फॉर्मवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, तर या फॉर्मवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे डाउनलोड म्हणून एक ऑप्शन येत आहे. हमीपत्र डाउनलोडचा हा ऑप्शन आहे. तुम्ही इथून हमीपत्र डाउनलोड करू शकता आणि ते हमीपत्र तुमच्या जे आहे फाईल डाउनलोड फाईलमध्ये जाईल. ठीक आहे, तर तुम्ही तिथे पण डाउनलोड करू शकता किंवा हा एक आपला व्हिडिओ टाकलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हा याच्या मागचा व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये मी कमेंटमध्ये पिन केलेला आहे हा हमीपत्र डाउनलोड. तर तुम्ही जो व्हिडिओमध्ये तुम्हाला चॅनलवर गेल्यानंतर तुम्हाला जो माझा ID दिसेल त्याच्यानंतर तुम्हाला तिथे पण हा हमीपत्र कमेंटमध्ये पिन केलेला आहे तो दिसेल. तर तुम्ही इथे जाऊन मग हमीपत्र डाउनलोड करू शकता. हमीपत्रामध्ये काय आहे, येस नो टाईपचे तुम्हाला माहिती विचारली आहे. ते तुम्ही टिक करून त्याच्यावर तुमची साईन आणि सिग्नेचर करून एक फोटो काढायचे आहे, जो आपल्याला डॉक्युमेंट या स्वरूपामध्ये लागतो पुढे चालून. ठीक आहे, तर आता आपण इथे तुमचं संपूर्ण नाव, त्याच्यानंतर तुमचं विवाह झाला असेल तर पतीचे नाव किंवा विवाह जर झाला नसेल तर वडिलांचे नाव हे टाईप करून आपल्याला पुढे जायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख इथे जन्मतारीख टाकायची आहे. तुमचे काय जो 21 वर्षाच्या पुढं आणि 65 वर्षाच्या मध्ये या कालावधीमध्ये तुमचा जन्म असेल तर तुम्ही इथे तुमचा जन्म दिनांक टाकून तुम्ही नेक्स्ट करू शकता. ठीक आहे, ओके केल्यानंतर तुम्हाला पुढची स्टेप येईल अर्ज आणि इतर माहिती. इतर माहितीमध्ये तुम्हाला अर्जदाराचा कोणता जिल्हा कोणता आहे, अर्जदाराचा तालुका कोणता आहे, अर्जदाराचा गाव कोणता आहे, ही सर्व माहिती तुम्हाला इथे पुढे दिसत आहे. जी माहिती आहे त्याप्रमाणे तुम्हाला इथे माहिती भरायची आहे आणि पुढे जायचं आहे. पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला खाली विचारत आहे तुमचं
तुमचा जिल्हा निवडा, तुमचा तालुका किंवा तुमची ग्रामपंचायत, तुमचं गाव, या सर्व गोष्टी तुम्ही इथे योग्य जे आहे तेच इथे टाईप करायचं आहे. त्याच्यानंतर इथे आहे तुमचा पिन कोड. ठीक आहे, तुमचा जो 6 अंकी पिन कोड आहे तो पिन कोड टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा जर आधार क्रमांक टाकायचा आहे आणि आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे का, यस किंवा नाही. जर यस असेल तर होय करा किंवा नाही करा. त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचं लग्न झालेलं आहे, तुमचं विवाह झालेला आहे किंवा नाही झालेला आहे, किंवा तुम्ही विधवा आहात किंवा तुम्ही बचत गटाचे म्हणजे महिला आहात, तुम्ही ह्यापैकी कोणता पण एक ऑप्शन तुमचा जो आहे तो इथे क्लिक करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथं काय आहे, अर्जदारांना अपलोड करण्यासाठी इथे तुम्हाला बँकेचे पासबुक लागते. ठीक आहे, तर बँकेची तुम्हाला पूर्ण इथे खाता नंबर, IFSC कोड आणि बँक कुठे आहे, बँकेचं नाव काय आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे येतात. तर तुम्ही त्या गोष्टी इथे टाईप करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला खाली आल्यानंतर इथे डॉक्युमेंट अपलोडचा ऑप्शन येतो, जो तुम्ही तुमचं आधार कार्ड. तर मित्रांनो, वर दिल्याप्रमाणे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. इथे तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे हा टिक मार्क आहे तो टिक करून पुढे जायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हा फॉर्म तुम्ही सबमिट करू शकता. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट येईल, त्याची तुम्ही स्क्रीनशॉट काढून झेरॉक्स काढू शकता. धन्यवाद.